प्रोसेस म्हणजे काय? व्हॉट इज माय प्रोसेस? आता प्रोसेस बघा काय तर तुम्ही थर्मोडायनेमिकली प्रोसेस आपल्याला जर सांगायचं म्हटलं तर आपण काय सांगतो बघा की ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट कॉल्ड ॲज प्रोसेस. आता प्रोसेस कसं समजून घ्या जरा. पहिल्यांदा आपण नॉर्मली फिजिकली आपण समजून घेऊया, नंतर मग आपण थर्मोडायनेमिक्सच्या टॉपिकमध्ये येऊया. समजा एक दिल जला हुआ आदमी, आदमी कोणता असेल तो 15-20 मजल्याच्या बिल्डिंगवर जाऊन उभारला आहे कट्ट्यावर वर. का? ती मला नाही म्हटली, आता टाकतो उडीवर. कुठनं? 15व्या मजल्यावरनं. मग तो देवदास होऊन बसलाय तिथं. मग तो जाऊन कट्ट्यावर उभारलाय. आता कट्ट्यावर उभारलाय म्हटल्यानंतर मग ती प्रोसेस आहे का आता इक्विलिब्रियम स्टेटला आहे? तो इक्विलिब्रियम स्टेटला आहे. इक्विलिब्रियम स्टेट म्हणजेच काय? विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंजेस काय होणार नाही आहेत. काल ना 1 तास 10 तास किती वेळ उभा आहे ना, प्रोसेस चालू आहे का आता? नाही. म्हणजे आता इक्विलिब्रियम स्टेटला आहे. तो अजून विचार करलाय टाकू का नको उडी, दुसरं कोण वय होणार का नाही ह्याच्या विचारात आहे. माहिती आता कोणत्या विचारत आहे? आता उडी टाकू का नको? का ना लय स्ट्रॉंग असेल तर म्हणणार हा तुला काय टिकलं लावलं काय, काय तू नाही म्हटली सर काय ठीक आहे असं म्हणणार असेल. बरं आता मला सांगा, तो बसलाय आता अजून काय उडी टाकल्या का त्यांना? अजून नाही. याचा अर्थ तो इक्विलिब्रियम स्टेटला आहे. कुठल्या? इक्विलिब्रियम स्टेट म्हणजे कळते का? इक्विलिब्रियम कधी म्हणायचं? विथ रिस्पेक्ट टू टाइम काही चेंजेस होत नसतील तर इक्विलिब्रियम कंडिशन. कळलं का? तो आता पण उडी टाकेल किंवा 10 मिनिटांना टाकेल, नाही टाकणार पण नाही. आपल्याला काय माहिती आहे ना अजून? समजलं ना? फर्स्ट इक्विलिब्रियम स्टेट. कळलं? होय नाही? येस नो? पण तो लईच मनापासून प्रेम करत होता. म्हटलं आता तुझ्याशिवाय माझं काय आयुष्यात काय राम नाही असं म्हणते येड. मग त्याचं वरनं उडी टाकायचं ठरलं. वरनं उडी टाकला. उडी टाकल्यानंतर कुठं 10व्या-9व्या मजल्यावरती राहत होती. ती म्हणते अरे कुठं चाललायस? अरे मित्र होय म्हणणार होतो. ये थांब जरा बोलूया आपण, ये जरा. मग मला सांगा तिची लई इच्छा आहे मध्ये थांबायची. आता ते तर होय म्हणाल्या ना, आता थांब्या बोलूया म्हणत्या ना, तिला होप्स आहेत ना काहीतरी. आता मला सांगा तिची लई इच्छा आहे थांबायची, थांबू शकते? थांबू शकणार आहे का? आधी पण थांबणार का? थांबणार का? नाही. येणार धप्प दिशी खाली पडणार, धप्पा अँड डायरेक्ट वर. अरे वय नाही कुठे गेला? आता मला सांगा बॉडी लोकोमोशन करणार का? नाही. झाली की उसके लिए उसने जान दिली. बरोबर ना? आता मला सांगा जर बॉडी लोकोमोशन करणार नसेल तर आता कोणत्या कंडिशनला गेली? इक्विलिब्रियम कंडिशनला गेली. होय का नाही? अरे होय नाही? मग फर्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन वर होती आणि सेकंड इक्विलिब्रियम कंडिशन आधी मध्ये कुठं थांबलं काय? लय इच्छा होती पण काय करायचं. ती म्हणली अरे चहा तर घेऊन जा. ते म्हणाल्या मला म्हणते अरे एवढ्या दिवसात म्हटली नाही, आता बघा आता इथं आल्यावर म्हणाल्या. पण तो काय थांबू शकते का आधीमध्ये? नाही. मग फर्स्ट इक्विलिब्रियम कंडिशन टू सेकंड इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये जे काही घडलं त्याला काय म्हणायचं? प्रोसेस. डेफिनेशन काय सांगा बरं प्रोसेसची? ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट कॉल्ड ॲज प्रोसेस. सोपं आहे का अवघड? प्रोसेस का आली? कोणी बोला? येस नो? ठीक आहे. नेक्स्ट डेफिनेशन.